ह्या ना त्या कारणाने खूप साऱ्या भाज्या खाल्ल्या जात नाही. त्याचे कारणही वेगवेगळे असतात. तसंच एक कारण आहे भेंडीसाठी. भेंडी चिकट होते म्हणून खूप जणांना आवडत नाही. वास्तविक ही खूप सुंदर आणि छान होणारी भाजी आहे. तर आज आपण एक नवीन ट्रिक्स वापरून किंवा कदाचित तुम्हाला माहिती असेल तर बघूया ही भरवा भेंडी मी कुठल्या पद्धतीने बनवते ते. चला तर बघूया मग. नमस्कार मंडळींनो, आज तुमचे पुन्हा एकदा परत स्वागत आहे शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये. तर चला बघूया आज आपण भेंडीची भाजी कशी बनवते. ही भेंडी मी 2 कापमध्ये कापून घेतलेली आहे. आपल्याला भरवा भेंडी बनवायची आहे, पण मी याला शेंगदाण्याचा कूट किंवा मसाला आत्ता लावणार नाही. तर आधी पहिले पॅनमध्ये तेल एकदम कडकडीत गरम करायला ठेवणार आहे. कढईत तेल आपण कडकडीत गरम केले आहे. त्यात आता जिऱ्याची फोडणी घालणार आहोत आणि मेन म्हणजे मीठ आधी तेलातच घालून घेणार आहोत. त्यामुळे आपली भेंडी चिकट बनणार नाही आहे. आणि थोडीशी हळद, थोडासा हिंग, त्यामुळे भेंडीला अतिशय छान चव येणार आहे. आणि आता भेंडीला जास्त हलवायचं नाही आहे. एकदाच हलवून 2 मिनिटासाठी ती फ्राय व्हायला ठेवून द्यायची आहे. भेंडी जास्त हलवल्यामुळे पण चिकट होते. भेंडी जर शिळी असेल किंवा निब्बर असेल तरच एक वाफ येण्यापुरतं त्यावर झाकण ठेवावे. अन्यथा भेंडी अशीच मोकळी शिजू द्यावी आणि फक्त मधनं एखाद्या लाकडी स्पॅच्युल्याने किंवा उसटण्याने एकदा दोनदाच वर खाली करावे. त्यामुळे ती चिकट होत नाही आणि सर्वसाधारण सगळीकडे शिजली जाते. खूप जण भेंडी शिजवताना त्यात पाण्याचा वापर करतात किंवा पाणी शिंपडतात किंवा घालतात. तर भेंडीला पाणी घालायची गरज कधीच नसते. तुम्हाला अगदीच वाटलं तर एक वाफ येण्यापुरतं भेंडीवर झाकण ठेवावं. त्यामुळे अशा प्रकारे भेंडीचा हिरवेपणा पण टिकला जातो आणि भाजी पण टवटवीत होते आणि सुंदर दिसते. आणि त्या जोडीला वर्ण कोथिंबीर घालावी. कोथिंबीरीमुळे पण भाजीचा चिकटपणा कमी होण्यास मदत होते. आणि मध्यम आचेवर भाजी शिजू द्यावी. भेंडी हलवल्यानंतर अशा पद्धतीने ती मोकळी करून कढईत पसरवावी की जेणेकरून ती व्यवस्थित शिजली जावी आणि चिकट होणार नाही. साधारणतः अर्धा किलो भेंडीसाठी आपण 1 टेबलस्पून तेल घेतलेले आहे इथे. किती छान आपली भेंडी शिजली गेली आहे बघा आता, आणि चिकट पण झालेली नाही आहे. एकूण एक भेंडी मोकळी बनली आहे. आता आपण त्यात वेगवेगळ्या प्रकारचे मसाले घालणार आहोत. त्यात आहे कांदा लसूण मसाला, लाल तिखट, सब्जी मसाला, गरम मसाला, अंबारीचा चटपटा मसाला. हे सगळे मसाले आपण त्यात आता एकत्र करून घालणार आहोत. आणि हे सगळे मी 1-1 टीस्पून घेतलेले आहेत, कमी जास्त प्रमाणात. बघा किती सुंदर दिसते ही भेंडी. एक काय म्हणतात ना, एक भेंडी मोकळी बनलेली आहे. आता आपण याच्यात कूट घालणार आहोत, कारण आपली ही भरवा भेंडी आहे. अशा रीतीने आपण भेंडीत कूट घालून आता ती छानपैकी सगळ्या बाजूने 1 ते 2 मिनिटं छान फ्राय करून घ्यायची आहे. आणि कूट सगळीकडे लागला पाहिजे. आणि परत कढईत मोकळी करून 2 मिनिटं फ्राय करायला ठेवायची आहे. हे अशा पद्धतीने एकाच ठिकाणी गोळा न राहता सगळीकडे पसरवून. साधारणतः अर्धा किलो भेंडीसाठी आपण 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. आणि बघा कशी वाटते आपली भेंडी, चटपटीत आणि मोकळी वाटते का? नक्की कळवा ना मला. हे बघा मोकळी वाटते आहे ना.
कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा प्रकारची भेंडी करून बघा कशी वाटते. आवडल्यास शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर तर करा. बघा बरं भेंडी किती छानपणाने मोकळी झालेली आहे. चिकट वाटते का? कशी वाटते आपली बनवलेली ही भरवा भेंडी?